नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सातत्याने उमेदवारी घोषणेवरून चालढकल होत असल्याने यात महायुतीला नेमका कोणाचा अडसर आहे याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे। अब की बार मोदी सरकार तसेच अब की बार 400 पारचा नारा बुलंद करताना राज्यातील 40 खासदार निवडून आणण्याचा संकल्प महायुतीने प्रामुख्याने भाजपाने केलेला आहे। या पार्श्वभूमीवर विजयी होण्याची क्षमता असणारा उमेदवार निवडताना मोठी दमछाक होत आहे। त्यासोबतच भाजपाच्या कोट्यातून उमेदवाराची घोषणा करण्याचा एक मतप्रवाह जोर धरत असल्याने उमेदवाराची घोषणेत विलंब होताना दिसून येत असल्याची चर्चा नाशिकमध्ये आहे। एकीकडे महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेनेला देण्यात आल्यामुळे शिवसेना उबाटा गटाने आपला उमेदवार घोषित केला आहे। त्याचवेळी महायुतीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने तीनही पक्षांनी आपल्या उमेदवारासाठीची फिल्डिंग लावताना दिसून येत आहे। कोणत्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याबाबत महायुतीमध्ये खल सुरू आहे। प्रत्यक्षात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटाकडून इच्छुक आहेतच। त्याचवेळी भाजपने दिल्लीहून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याही नावाचा आग्रह धरला आहे। त्यात देशाच्या राजकारणात भुजबळ यांना नेऊन ओबीसी मतांचे दान पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न चालवला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। यासोबतच गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या निर्देशावर निवडणुकीची तयारी करणाऱ्या दिनकर पाटील यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। या माध्यमातून जिल्ह्यातील भाजपाच्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाशिकची जागा भाजपाला सोडण्याची मागणी केली आहे। तर जय बाबाजी परिवाराचे शांतिगिरी महाराज, नाशिकला सामाजिक विकासासोबतच आध्यात्मिक विकासाची जोड देणारे कंठानंद स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माणिकराव कोकाटे तर शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे। प्रत्यक्षात शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांनी प्रचाराला प्रारंभ केला असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा आत्मविश्वास त्यांना आहे। त्यामुळे त्यांनी उमेदवारीची पत्रकं तसेच मतदारसंघामध्ये भेटीगाठी घेण्यासही सुरुवात केली आहे। त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे। त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी समाजामध्ये वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या कार्यकुशलतेला मानणारा वर्गही मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागला आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत जर त्यांचा विजय झाला तर ते केंद्रीय मंत्रिपदाची दावेदारही मागू शकतात। त्यामुळे नाशिकचा मतदार त्यांना कौल देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचार सुरू केला असून तालुका स्तरावर विविध मतदारसंघात बैठका घेत जनसंपर्क सुरू केला आहे। यावेळी शिवसेना उबाठा गटाला मतदारांपर्यंत आपली मशाल पोहोचवण्यास खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे। महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात स्थानिक पातळीवर जरी राजकीय पदाधिकारी सहभागी होत असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील मित्रपक्षाचे नेतृत्व व लोकसभा मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकारी तितक्या ताकदीनं अजून मैदानात उचललेलं नसल्याचं दिसून येत आहे। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।